श्री गुरुभ्यो नमः हरि ओम. श्री सत्यधर्मतीर्थ स्वामीजींचे संक्षिप्त जीवनचरित्र. श्री सत्यधर्मतीर्थ स्वामीजींचा चरमश्लोक. श्री सत्यवरदुग्धाब्धेः उत्थिता जगती तले सुधा श्री सत्यधर्माख्या पावये स्मरत सतः. श्री गुरूंचे स्मरण नेहमी करावे, पण आराधनेच्या दिवशी त्यांचे स्मरण विशेष फलदायी असते. श्री सत्यधर्मतीर्थ स्वामीजी हे उत्तरादी मठाच्या परंपरेमध्ये मध्वाचार्यांपासून 28वे यतिश्रेष्ठ. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव अण्णय्याचार्य नवरत्न. इसवी सन 1797 ते 1830 अशी 33 वर्षे ते उत्तरादी मठाचे पीठाधिपती होते. पूर्वाश्रमी नवरत्न या पंडित घराण्याचे असल्यामुळे साहजिकच ते प्रकांड पंडित होते. 21 शब्दकोश त्यांना मुखोद्गत होते. तरी देखील अजूनही ज्ञानाची आकांक्षा असल्याने त्यांनी मंत्रालय येथे जाऊन श्री राघवेंद्र स्वामीजींच्या सान्निध्यामध्ये वृंदावनाची विशेष सेवा केली. तेव्हा राघवेंद्र स्वामीजींच्या अनुग्रहाप्रमाणे पुढील अभ्यासाकरता ते उत्तरादी मठाधीश असलेले श्री सत्यवर तीर्थ यांच्याजवळ आले. तिथे विशेष विद्याभ्यास सुरू होता. स्वामीजींचे श्री अण्णय्याचार्यांवरती फार प्रेम होते. तेव्हाच एक घटना घडली की मठातीलच एका अधिकाऱ्याने उपास्य मूर्ती असलेल्या मूल रघुपती सीतामूर्तींच्या पेट्या त्यातील रत्न जवाहिराच्या आशेने चोरल्या. श्रावण द्वादशीला सत्यवर तीर्थ स्वामीजी पूजेला बसत असताना त्यांच्या लक्षात आले की उपास्य मूर्ती असलेल्या पेट्याच गायब आहेत. अत्यंत दुःखी झालेल्या स्वामींनी अन्नत्याग केला. जोपर्यंत मूर्ती मिळत नाहीत तोपर्यंत फक्त तीर्थ घेईन असा त्यांनी निश्चय केला. सर्व शिष्य, राजा, ही घटना आंध्र प्रदेशामध्ये घडली. तेथील राजा, दिवाण पूर्णय्या हे सर्वजण देवांच्या शोधामध्ये होते. जेव्हा सुमारे 21 दिवसानंतर श्री अण्णय्याचार्यांना एका विहिरीजवळ गवतामध्ये या मूर्ती सापडल्या. तेव्हा अतिशय संतुष्ट झालेल्या श्री सत्यवर तीर्थ स्वामीजींनी अण्णय्याचार्यांना संन्यासाश्रम देऊन श्री मठाची जबाबदारी सोपवली आणि अतिशय उपवासामुळे कृश झालेल्या पण संतुष्ट झालेल्या सत्यवरतीर्थ स्वामींनी पुढील 2 दिवसांमध्येच वैकुंठगमन केले. श्री सत्यधर्मतीर्थ स्वामीजी पूर्वीपासूनच प्रकांड पंडित होते. त्यांनी शिष्यांना पाठ सांगून सुमारे 16 वेळा सुधामंगल केले. त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितले होते की सर्वांना कळेल असे लिहू नका, कारण सर्वजण त्या ज्ञानाच्या लायकीचे नसतात. त्यामुळे त्यांनी भागवताला व्याख्यान अत्यंत कठीण अशा शब्दामध्ये लिहिले, जे ज्ञान परिश्रम करणाऱ्या पंडितांनाच कळेल. याशिवाय त्यांनी तत्वसंख्यान, तत्वनिर्णय इत्यादी आचार्यांच्या ग्रंथांना व्याख्यान लिहिले. अनेक स्तोत्रे लिहिली. गंगालहरी लिहिले. तर गंगालहरीमध्ये त्यांचे सन्निधान, त्यांचं अनुसंधान असं होतं की त्यांना उत्तर भारत यात्रा त्या काळच्या राजकीय परिस्थितीमुळे शक्य नव्हती, म्हणून गंगाच त्यांना प्रत्यक्ष झाली. होळेहन्नूर येथे त्यांचे वृंदावन आहे. तर वृंदावनासमोर गंगा प्रत्यक्ष झाल्याची साक्ष म्हणून जिथे गंगा प्रत्यक्ष झाली तिथे 2 शिवलिंग आहेत. स्वामीजींना अनेक ठिकाणच्या राजांकडून मान सन्मान झाला. पुण्यामध्ये बाजीराव पेशवा दुसरे यांनी त्यांचा जडजवाहीर देऊन गौरव केला होता. कोल्हापुरातही त्यांना मोठा राजसन्मान मिळाला होता. राजवाड्यामध्ये त्यांनी रामपूजा केल्याचा उल्लेख आहे. आंध्रातील विजयनगर, म्हैसूर या ठिकाणीसुद्धा त्यांना मोठा मान मिळाला. म्हैसूरचे दिवाण पूर्णय्या हे त्या काळचे फार मोठे राजकीय व्यक्तिमत्व. त्यांनी हैदर अली, टिपू सुलतानपासून वडियार या राजांचे दिवाणपद सांभाळले. दिवाण पूर्णय्या ज्याप्रमाणे राज्यकुशल होते त्याप्रमाणेच ते अत्यंत धार्मिक होते. टिपूसारख्या राजाच्या काळातही त्यांनी म्हैसूरमध्ये कुशलतेने धर्म टिपून ठेवला होता. पूर्णय्या हे श्री स्वामीजींचे पूर्वाश्रमीपासूनचे प्रिय शिष्य होते. त्यांनी स्वामीजींकडून सर्व मूल ग्रंथांचा पाठ शांतीपाठासह केला होता. स्वामीजींच्या विद्वत्ता आणि हजरजबाबीपणा या दाखवणाऱ्या अनेक घटना आहेत. सर्व घटना सांगत बसल्यास वेळ पुरणार नाही, पण काही घटना अशा की पुण्यात स्वामीजींना राजसन्मान झाला होता. त्यावेळी बाजीरावांनी स्वामीजींना अनेक हत्ती घोडे भेट दिले होते, पण दुर्दैवाने कोल्हापुरात येईपर्यंत त्यातील एक हत्ती मरण पावला. पण आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच बाजीरावाने आणखीन एक हत्ती पाठवला. तर स्वामीजींनाही आश्चर्य वाटले की एवढ्या लवकर बाजीरावाने ही वार्ता कळली कशी. तर हत्तीबरोबर त्यांनी एक संस्कृत पंडितही पाठवलेला होता. त्या पंडिताला स्वामीजींनी विचारले, गाजी वार्ताम बाजी पुरतः कोजी गदत. म्हणजे स्वामीजींच्या बोलण्यामध्ये कवित्व असे असायचे. गाजी वार्ता म्हणजे गजसंबंधी वार्ता बाजीसमोर कोणी बरे सांगितली. तर स्वामीजींनी त्यानंतर फार काळ होळे नरसिंहपूर येथे वास्तव्य केले. तेथे दिवाण पूर्णय्या यांनी जुन्या मठाचा जीर्णोद्धार करून मोठा मठ बांधून दिला होता. तिथेच स्वामीजी नरसिंहाच्या दर्शनासाठी रोज जात
आणि तिथेच त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. तिथेच स्वामीजी वास्तव्यास असताना एक उद्दाम पंडित स्वामीजींजवळ वादासाठी आला असता स्वामीजींनी त्याला सांगितले की मार्गे उपविश तू. त्याला वाईट वाटले की मी एवढा मोठा पंडित, पण स्वामीजी मला आदरही देत नाहीत, उलट मला रस्त्यात बसायला सांगतात, मार्गामध्ये बसायला सांगतात. तर स्वामीजींनी त्यानंतर तो गोंधळला आहे पाहून स्वामीजींनी त्याला खुणेने सांगितले की मार्गे म्हणजे मृगापासून बनलेल्या मृगाजिनावरती बस, आसनावरती बस. त्यांनी खुणेने त्याला आसन दाखवले. तेव्हा तो खजील झाला. स्वामीजींची व्युत्पत्ती त्याच्या लक्षात आली नव्हती. आणखी एक घटना, व्याकरण पंडित असलेले एक उद्दाम पंडित कौमुदी दिधीती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहून स्वामीजींना व्याकरणामध्ये जिंकण्याच्या इच्छेने ते आले होते. त्यांना त्या काळी वैयाकरण गज कंठीरव अशी उपाधी मिळाली होती. त्यांनी तो ग्रंथ स्वामीजींसमोर आणून ठेवला आणि आपला परिचय देऊन स्वामीजींना तो ग्रंथ बघण्यासाठी दिला. ग्रंथ बघता बघता स्वामीजी त्याला म्हणाले, तुम्हाला दिलेली उपाधी सार्थक आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्या पंडिताला त्या ग्रंथातील एक एक चुका दाखवण्यास प्रारंभ केला. त्यावेळी आपले व्याकरणातील ज्ञान स्वामीजींसमोर तोकडे आहे हे कळल्यानंतर ते पंडित इथून निघून गेले. नंतर शिष्याने त्यांना विचारले, स्वामीजींना विचारले की एवढ्या चुका आहेत, पण तुम्ही तर त्यांना बोललात की तुमची उपाधी सार्थक आहे. तेव्हा स्वामीजी म्हणाले की अर्थ काय आहे? वैयाकरण गज कंठीरव. वैयाकरण गज म्हणजे व्याकरणामधील पंडित, पण कंठीरव म्हणजे शत्रू. शत्रू त्या पंडितांचा, कंठीरव म्हणजे सिंह. सिंह त्या पंडितांचा शत्रू आहे. म्हणजेच त्या पंडितांच्या विरुद्ध, म्हणजे यांचे ज्ञान, व्याकरणातील ज्ञान अगदीच तोकडे आहे. स्वामीजींचे संस्कृत व त्यातील शब्दातील प्रभुत्व दाखवणाऱ्या अशा अनेक घटना आहेत. तर होळे नरसिंहपूर येथे वास्तव्यात असताना स्वामीजी रोज नरसिंहस्वामींच्या दर्शनास जात असत. तिथे भारतातील अनेक शिष्यांना त्यांनी वैष्णव दीक्षा दिली. एक दिवस नरसिंहस्वामींच्या दर्शनाला गेलेले असताना अनवधानाने अर्चकांनी कुलूप लावलेले होते. पण स्वामीजी दर्शनास आले आहे हे पाहून कुलूप गळून पडले. देवाने स्वामीजींना प्रत्यक्ष दर्शन दिले. अशा अनेक महिमा आहेत. स्वामींनी होळे नरसिंहपूर येथील शिवालयामध्ये रुद्राभिषेक केला होता, तेव्हा स्वतः रुद्राने त्यांना येऊन दर्शन दिले. होळे नरसिंहपूर मठामध्ये एकदा तीर्थप्रसारासाठी 12,000हून जास्त जमले असता मोठ्या पावसाने कहर केला होता. तीर्थप्रसार होणे शक्य नव्हते. तेव्हा स्वामींनी विशेष प्रार्थना केली असता पाऊस थांबला. इसवी सन 1830मध्ये श्रावणकृष्ण त्रयोदशीला श्री सत्यसंकल्प तीर्थांकडे संस्थानाची जबाबदारी सोपवून श्री स्वामीजींनी कर्नाटकातील शिमोगा जवळ होळेहोन्नूर या गावी वृंदावन प्रवेश केला. श्री स्वामीजींबद्दल जी काही थोडीफार माहिती आहे ती वाक्शुद्धीसाठी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे श्री सत्यधर्मतीर्थचरित्र सत्यधर्मतीर्थ गुरुवांतर्गत भारतीय रमणोखे प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. मध्वेशार्पणमस्तु.